जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. आज काही शेतकऱ्यांना ते 10,000 रुपये हेक्टरी 10,000 रुपये अनुदान जमा होऊ राहिलंय रब्बी हंगामातलं. हो हो परंतु काही शेतकऱ्यांना जमा होतंय आणि काहींना नाही होत. तर जे जमा होऊ राहिलं ते कोणत्या शेतकऱ्यांना जमा होऊ राहिलं आणि कोणला नाही होऊ राहिलं नेमकी ही सविस्तर माहिती पाहिजे होती मला. हो, नक्कीच. तर आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने जी अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जे बाधित शेतकरी झालेले आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे की त्यांच्या खात्यामध्ये आता प्रति हेक्टरी 10,000 रुपये अनुदाने देण्यासाठी मंजुरी जी देण्यात आलेली होती त्या वितरणास आता सुरुवात झालेली आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होत आहेत. तर या योजनेसाठी जवळपास 1765 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. आता ही मदत, तुमचा असा प्रश्न आहे की ही मदत काही शेतकऱ्यांना मिळते तर ती कोणत्या शेतकऱ्यांना मिळते हे लक्षात घ्या. तर ही मदत शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीच्या आधारे थेट वितरित केली जात आहे. आता शेतकऱ्यांमध्ये एक मोठा संभ्रम आहे की हे अनुदान जे आहे हे फक्त पीक विमा भरलेल्यांनाच मिळत आहे का? कारण आपण जर पाहिलं तर अनेक शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटतोय, परंतु अनेक शेतकरी बांधव असेही आहेत की त्यांना या योजनेचा किंवा मग रब्बी अनुदान त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही ते पोहोचलेलं नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधव आता प्रश्न विचारताय की ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरलेला नाही किंवा मग ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला तर त्यांना अनुदान मिळणार नाही का? तर शेतकरी मित्रांनो, लक्षात हे घ्या की अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा योजना या दोन्ही ज्या योजना आहेत तर या दोन्ही योजना पूर्णपणे वेगळ्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही ते सुद्धा या सरकारी अनुदानासाठी किंवा मग रब्बी अनुदानासाठी पात्र आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला ते शेतकरी बांधव सुद्धा रब्बी अनुदानासाठी पात्र आहेत. परंतु आता पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी कालावधी लागू शकतो, परंतु जे रब्बीचं अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन म्हणजे 2 दिवसांपूर्वी ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये अनेक शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानाबद्दलही विचारत आहे. तर व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देणारच आहोत की जे शेतकरी अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र ठरतील तर केवळ त्याच शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. आता मित्रांनो, आपण जर पाहिलं तर दिवाळी अगोदर जवळपास 32,000 कोटींचं पॅकेज हे राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलं होतं आणि त्याचा पहिला टप्पा वितरण देखील दिवाळीपूर्वीच झालेला आहे. मग आता या अतिवृष्टी अनुदानासाठी जे कोणी शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत ना त्या सर्व शेतकरी बांधवांना रब्बीचं अनुदान हे मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत काय की जे शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले ते सर्व शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी सुद्धा पात्र ठरणार आहे. आणि जर आता तुमचं नुकसान होऊन देखील यादीत तुमचं नाव आलेलं नसेल तर मात्र तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून पाठपुरावा करणं आवश्यक आहे. कारण आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की काही शेतकरी बांधवांना लाभच भेटलेला नाही. मग जर तुम्हाला लाभ भेटला नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये संपर्क साधून त्याबद्दलचा पाठपुरावा करणं आवश्यक असणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर या योजनेअंतर्गत राज्यभरातील जवळपास 282 तालुक्यांचा समावेश हा करण्यात आलाय, ज्यामध्ये काही तालुके अंशतः बाधित आहे तर काही तालुके पूर्णतः बाधित म्हणून घोषित केले आहे. आता या यादीमध्ये नाशिक जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, अमरावती जिल्हा, त्यानंतर नागपूर, सोलापूर आणि जळगाव अशा जिल्ह्यांमधील विविध तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. आता शेतकरी मित्रांनो, लक्षात हे घ्या की रब्बीचं जे अनुदान आहे ते वितरण जे होत आहे ते कशा पद्धतीने होत आहे. तर या रब्बीच्या अनुदानाचं वितरण हे फार्मर आयडीच्या आधारे थेट आधार लिंक असलेल्याच बँक खात्यामध्ये केलं जात आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड आहे किंवा मग ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी कार्डच्या आधारे आधार हे बँकेला लिंक आहे, फक्त अशाच शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटत आहे किंवा मग त्यांच्याच बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होत आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाहीत किंवा मग ज्यांची नावे हे सामायिक क्षेत्रात आहेत किंवा मग वारस नोंदी बाकी आहेत
त्यांच्यासाठी KYC प्रक्रिया ही राबवली जाईल, ज्याला नोव्हेंबर महिनाही लागू शकतो. त्यानंतर मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी लवकरात लवकर वारस नोंदी देखील करून घ्यायच्या आहेत आणि सामायिक क्षेत्रधारकांनी संमतीचा बॉन्ड हा तलाठी कार्यालयामध्ये जमा करायचा आहे, जेणेकरून अनुदानाची रक्कम त्यांना मिळण्यासाठी अडचणी येणार नाहीत. शेतकरी मित्रांनो, आपल्याला आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जात होता की प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपलं फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे. आता बघा, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड नाही त्यांना किती अडचण येत आहे. जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला सामायिक क्षेत्रात तुमचं वारस नोंद आहे की नाही, तुमची KYC प्रक्रिया राबवली आहे की नाही, किंवा मग मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी लवकरात लवकर वारस नोंदी करून घ्याव्यात, अशा अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि तेव्हाच तुम्हाला तुमचा हप्ता हा जमा होणार आहे. त्यामुळे तुमच्या आता लक्षात आलं असेल की रब्बीचं जे अनुदान आहे ते फक्त आणि फक्त अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे की ज्या शेतकऱ्यांचं फार्मर ID कार्ड अपूर्ण आहे, त्यानंतर फार्मर ID कार्ड पूर्ण असून त्यांची KYC कंप्लीट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आधार हे त्यांच्या बँकेला लिंक आहे. फक्त अशाच शेतकऱ्यांना याचा लाभ भेटत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नाव अतिवृष्टी नुकसान भरपाई यादीमध्ये आहे असे सर्व शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी ते पात्र ठरले होते परंतु यादीमध्ये त्यांचं नावही आलेलं आहे परंतु त्यांना अनुदान भेटलेलं नाही, तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आहे. तेथे आपलं नाव आहे की नाही ते चेक करायचं आहे. जर नाव असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन KYC कंप्लीट आहे की नाही, तुमचा आधार हे बँकेला लिंक आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रब्बीचं अनुदान हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तर धन्यवाद. तुम्ही शेतकऱ्यांबद्दलचे जे काही प्रश्न आहेत ते नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात, त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद सर. हो मॅडम.